TCS पॅटर्न किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये खूप विचारले जातात. आता येणारी जी DMERची एक्झाम आहे तर त्याच्यामध्ये पण जो नॉन टेक्निकल पार्ट आहे मराठी, तर त्याच्यामध्ये म्हणी विचारले जातात. तर आपण बघूया म्हणी. असतील शिते तर जमतील भुते, म्हणजे एखाद्या माणसाकडून होणारा फायदा असला की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात. विंचवाची भिराड पाठीवर, म्हणजे गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे. शहाण्याला शब्दांचा मार, म्हणजे शहाण्या माणसाला समजावून सांगितल्यास तो तळावरती येतो. वराती मागून घोडे, म्हणजे एखादी गोष्ट घडल्यावर त्याबाबत उपाय करणे व्यर्थ असते. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ, दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवाला धोकाही निर्माण होतो. लाज नाही म्हणा, कोणी काही म्हणा, निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, आपलाच मानव आपल्या नाशाला कारणीभूत होतो. लंकेत सोन्याच्या विटा, म्हणजेच दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. आधी पोटोबा मग विठोबा, म्हणजेच प्रथम पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा. लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण, म्हणजेच लोकांना उपदेश करायचा पण आपण मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही. लेकी बोले सुने लागे, एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. रोज मरे त्याला कोण रडे, ती गोष्ट वारंवार होऊ लागली की तिच्यातील स्वारस्य नष्ट होते व तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. कुडी तशी पुडी, शरीराप्रमाणे आहार असणे. रात्र थोडी सोंगे फार, म्हणजे कामे भरपूर पण वेळ थोडा. आपलेच दात आपलेच ओठ, आपल्या माणसाने चूक केल्यामुळं अडचणीची परिस्थिती निर्माण होते. ये रे माझ्या मागल्या, म्हणजे एखाद्याने केलेला उपदेश व्यर्थ ठरून पुन्हा पूर्वीसारखेच वागणे. वासरात लंगडी गाय, म्हणजेच मूर्ख माणसात अल्पज्ञान असणारा शहाणा. अन्नछत्रात जेवून वर मिरपूड मागणे, म्हणजे फुकटाचे खाऊन वर मिजाज करणे. हत्ती गेला आणि शेपूट राहिला, म्हणजेच कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि फक्त थोडा शिल्लक राहिला. अगं सोमेश्वरी बंब रामेश्वरी, म्हणजेच एकीकडे संकट असताना दुसरीकडे उपाय करणे. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, म्हणजे परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे, स्वतःला झीज लागू न देणे. अति तिथे माती, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवट नुकसानकारकच असतो. हातच्या कंकणाला आरसा कशाला, म्हणजे स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, म्हणजे जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. सगळे मुसळकेरात, म्हणजे मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सर्व श्रम व्यर्थ जाणे. अडला हरी गाढवाचे पाय धरी, म्हणजे एखाद्या बुद्धिमान सज्जन माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसाची गुणवणी करावी लागते. सुंब जळाला तरी पीळ जात नाही, म्हणजेच हट्टी मनुष्याच्या हट्टामुळे नुकसान झाले तरी त्याचा हट्ट नाहीसा होत नाही. साखरेचे खाणार त्याला देव देणार, म्हणजे भाग्यवान माणसाला कशाची उणीव पडत नाही. उथळ पाण्याला खळखळाट फार, अंगात थोडीशी कुवत असून देखील जास्त दिमाग दाखवणे. शीतावरून भाताची परीक्षा, वस्तूच्या लहानशा भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा करणे. बापसे बेटा सवाई, वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे. अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. बोलेल तो करेल काय, केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही. पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा, थोड्या मोबदल्यात जास्त काम करून घेणे. बुडत्याला काडीचा आधार, म्हणजेच घोर संकटाच्या वेळी मिळालेली थोडीशी मदत देखील महत्त्वाची वाटते. खाईन तुपाशी नाही तर उपाशी, अतिशय दुराग्रहाचे किंवा हटवादीपणाचे वागणे. तडजोड मुळीच न करणे. आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं, म्हणजे एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. सरड्याची धाव कुंपणापर्यंत, म्हणजे कमजोर माणसाचे काम मर्यादित. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, बोलण्याप्रमाणे कृती करणाऱ्या माणसाला सन्मानाने वागावे. आंधळ्या बहिऱ्याची गाठ, एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या 2 माणसांची गाठ पडणे. बळी त्याचा तो कानपिळी, बलवान मनुष्यच इतरांवर सत्ता गाजवतो. उधारीचे पोते 1.25 हात रिते, उधार घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेला. बाप तसा बेटा, म्हणजे बापाच्या अंगाचे गुणच मुलात उतरणे. बडा घर पोकळ वासा, दिसण्यात श्रीमंत पण प्रत्यक्षात तिचा अभाव. बैल गेला आणि झोपा केला, एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते. इकडे आड तिकडे वीट, दोन्ही बाजूने सारखीच अडचणीची परिस्थिती निर्माण होणे. बुडत्याचा पाय खोलात, ज्याचा अपकर्ष व्हायला असतो सतत अपयशच येत जाते. अधिक सून पाहुण्याकडे, अधिक सवलतीच्या अधिक कामासाठी उपयोग करणे. बावळी मुद्रा देवळी निद्रा, दिसण्यात बावळट पण व्यवहार चतुर माणूस. फूल ना फुलाची पाकळी, म्हणजेच वास्तविक जितके द्यायला पाहिजे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे. कोल्हा काकडीला राजी, म्हणजे क्षुद्र मनुष्याला मामूली गोष्टीत खुश करणे. यथा राजा तथा प्रजा, प्रमुख माणसाचे जसे आचार विचार असतात त्याच्या अखत्यारीतील
इतर माणसांचे आचार विचारही तसेच असतात. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये, म्हणजेच कोणाच्याही चांगुलपणाचा वाटेल तेवढा फायदा घेऊ नये. आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला, म्हणजेच ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्यांना हसतो तोच दोष आपल्या अंगी असणे. मनात मांडे पदरात धोंडे, म्हणजे केवळ मोठमोठी मनोराज्य करायची परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी स्थिती. जशी देणावळ तशी धुणावळ, जसा पैसा द्याल तसे काम होईल. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, म्हणजेच लहान वयात मोठ्या व्यक्तीचे मोठ्यापणाचे गुणदोषांचे दर्शन होते. आयत्या बिळावा नागावा, एखादा स्वतःकरता केलेल्या गोष्टींचा दुसऱ्याने आयत्या फायदा घेण्याची वृत्ती. भरवशाच्या म्हशीला टोणगा, खूप आशा वाटणाऱ्या माणसाबाबत संपूर्ण निराशा होणे. ज्याच्या हाती ससा तो पारधी, ज्याच्या हाती मुद्देमाल असतो त्याला कार्याचे श्रेय मिळते. भुकेला कोंडा, निचेला धोंडा, अडचणीवेळी कोणत्याही साधनाने गरज भागवण्याची माणसाची तयारी असते. भीक नको कुत्र आवर. एखाद्याच्या मनात नसण्यास त्याने आपल्याला मदत करू नये, परंतु निदान आपल्या कार्यात विघ्न आणू नये अशी स्थिती. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. मुळातच आळशी असणाऱ्या माणसाबाबत त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस, भित्रा माणूस काही कारण नसताना भीत असतो. त्यानंतर नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे वारे गेले, उपदेश व्यर्थ जाणे, उचलली जीभ लावली टाळा, म्हणजे दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे. पदरी पडले पवित्र झाले. कोणत्याही गोष्ट एखादा स्वीकारली की तिला नावे ठेवू नये, तिच्याबाबत समाधान मानावे. पाप्याला पंढरपूर आणि आळशाला गंगा दूर. श्रद्धा नसेल तर परमेश्वर प्राप्ती होत नाही. पुढच्यास ठेच मागचा शहाणा. दुसऱ्याचा अनुभव पाहून त्यावरून मनुष्य काही बोध घेतो व सावधपणे वागतो. उंदराला मांजराची साक्ष. ज्याचा एखाद्या गोष्टीत हिताचा संबंध आहे त्याला त्या गोष्टीबद्दल विचारणे व्यर्थ असते, किंवा एखादे वाईट कृत्य करताना एकमेकांना दुजोरा देणे. पळसाला पाने तीन. सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. अंथरूण पाहून पाय पसरावे. आपल्या ऐपतीप्रमाणे पैसे खर्च करणे. पिहळत गोरी गोरी. कोणत्याही बाबतीत उतावळीपणा करणे. उथळ पाण्याला खळखळाट फार. अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो. पालत्या घागरीवर पाणी. केलेला उपदेश निष्फळ ठरणे. अडला हरी गाढवाचे पाय धरी. थोर माणसांनाही प्रसंगी मूर्खाची मनधारणी करावी लागते. पायातील वाहन पायातच बरे. नालायक माणसांच्या वाजवीपेक्षा अधिक सन्मान झाला म्हणजे तर शेपारतात. उताळा नवरा गुडघ्याला बाशिंग. अतिशय उतावळपणा वर्तन करणे. पाचही बोटे सारखी. सर्व माणसे सारख्या स्वभावाची किंवा सारख्याच कर्तृत्वाची नसतात. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. पाचामुखी परमेश्वर. बहुसंख्य लोक म्हणतील ते खरे मानावे. उठता लाथ बसता भुकी. प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे. नाक दाबले की तोंड उघडते. एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य त्या दिशेने दबाव आणला की चुटकीसरशी ताबडतोब हवे ते काम करून घेता येते. आडात नाही पण पोहऱ्यात कोठून येणार. स्वतःजवळ नाही तर तो दुसऱ्यास काय देणार. नव्याचे 9 दिवस. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्त्व नाहीसे होते. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, म्हणजेच कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. नवी वीट नवे राजे. सगळीच परिस्थिती नवीन बसणे. चोऱ्याच्या उलट्या बोंबा. स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे. आपला हात जगन्नाथ. स्वतःबद्दल खूप अभिमान वाटणे. नाकापेक्षा मोती जड. मालकापेक्षा नोकराची मिजाज अधिक होणे किंवा शक्तीपेक्षा अवघड कामगिरी स्वीकारणे. एका हाताने टाळी वाजत नाही. दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे. दैव देते आणि कर्म नेते. सुदैवाने झालेला लाभ नियती प्रतिकूल असल्याने आपणास उपयोगात येत नाही. सगळे मुसळ केरात. मुख्य बाबीकडे दुर्लक्ष केल्यास सर्व श्रम वाया जाणे. दिव्याखाली अंधार. मोठ्या माणसातही दोष असतात. काखेत कळसाळ आणि गावाला वळसा. जवळच असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे. सुंठे वाचून खोकला जाणे. उपचाराशिवाय दोष निवारण होणे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. स्वार्थासाठी किंवा केवळ दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्या माणसाचे नुकसान करणे. दगडापेक्षा वीट मऊ. निरुपाय म्हणून मोठ्या संकटापेक्षा लहान संकट पत्करणे. कोळसा उगवावा तितका काळाच. वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकी ती अधिकच वाईट असते. दुभत्या गायीच्या लाथा गोड. ज्याच्यापासून काही लाभ होतो त्याचा त्रास देखील मनुष्य सहन करतो. हातचे सोडून वळत्याच्या पाठी लागणे. सहज साध्य सोडून अशक्य गोष्टीच्या मागे लागणे. कानामागून आले आणि तिखट झाले. श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ असणे. अळी मिळी गुळी गूप चिळी. रहस्य उघडकीस येऊ नये म्हणून सर्वांनी शांत बसणे. थेंब थेंब तळे साचणे. दिसण्यात शिल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा हळूहळू संग्रह केला असता कालांतराने मोठ्या संचय होतो.
4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येते. काप गेल्याने बोके राहिली, वैभव गेल्याने फक्त त्याच्या खुणा राहील. तळे राखील तो पाणी चाकेल. ज्याच्याकडे एखादे काम सोपवले असेल तो त्यातूनच स्वतःचा काहीतरी फायदा करून घेणं. अचाट खाणे, म्हसनात जाणे. खाणे-पिणे हे शरीर पोषणासाठी असते याचे भान न ठेवता अतिरेक केल्यास त्याचा दुष्परिणाम सहन होत नाही. कोल्हा काकडीला राजी. शुद्र माणसे शुद्र गोष्टींनीही खुश होतात. नाव मोठे, लक्षण खोटं, बाह्य देखावा आकर्षक, पण कृतीच्या नावाने मात्र शून्य. एक ना धड भारावर चिंता. एकाच वेळी अनेक काम करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था. नाचता येईना अंगण वाकडे. आपल्याकडे एखादे काम करता येत नसेल तेव्हा आपला कमीपणा झाकण्याकरिता संबंधित गोष्टींचा दोष दाखवणे. न कर्त्याचा वार शनिवार. एखाद्याला काम मनातून करायचे नसते तो कोणत्याही तरी सभ्यवर टाळतो. एका जणाचे करावे म्हणायचे. अनेकांचा सल्ला घ्या पण स्वतःला पटेल तेच करावे. नटकीच्या लग्नात 1700 विघ्न. दोषयुक्त काम करण्याच्या मार्गात एकसारख्या अनेक अडचणी येतात. एका माळेची मणी. सगळीच माणसे सारख्या स्वभावाची. आवडतीचे मीठ आणणे. आवडत्या व्यक्तीची आपल्या आवडत्या माणसाने केलेली कोणतीही गोष्ट कितीही चांगली असली तरी ती वाईटच दिसते. कर नाही त्याला डर कशाला. निरपराधी माणूस निर्भय असतो. दृष्टी आड सृष्टी. आपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करा. ओळखीचा चोर जीवेनं सोडे. ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो. दुष्काळात 13 महिना. अगोदरच्या संकटात आणखी भर. कसायाला गाय धार्जिणे. दुष्ट व कठोर माणसांशी सर्व लोक नम्रतेने वागतात. अंगापेक्षा भोंगा मोठा. मूळ गोष्टीपेक्षा तिच्या अनुषंगिक गोष्टीचा बडेजाव होईल. चोराच्या मनात चांदणे. वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीस येईल की काय अशी भीती वाटत असते. देश तेचा वेश. परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन. जलात राहून माशाशी वैर करू नये. ज्याच्या सहवासात राहावे लागते त्याच्याशी शत्रुत्व करू नये. खायला काळ आणि भुईला भार. निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भाराभूत होतो. आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते काटे. स्वतःचे चांगले आणि दुसऱ्याचे वाईट अशी प्रवृत्ती असणे. खान तशी माते. आई वडिलांप्रमाणे त्याच्या मुलाचे वर्तन असते. आलिया भोगासे असावे साधे. आलेल्या परिस्थितीला तोंड देणे. ज्याचे करावे भले बरे तो म्हणतो माझेच खरे. एखाद्याचे भले करायला जावे तर तो त्या गोष्टीस विरोधच करतो व आपलाच ठेका चालवण्याचा प्रयत्न करतो. ठाई त्याला खवखवे. जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. दुसऱ्याच्या स्थितीत आपण स्वतः जावे तेव्हा खरे ज्ञान होते. एका म्यानात 2 तलवारी राहत नाहीत. 2 सारख्या क्षमतेच्या व्यक्ती एकत्र राहू शकत नाहीत. खोट्याच्या कपाळी गोटा. खोटेपणा वाईट काम करणाऱ्याचे नुकसान होते. जे त्याची खोड मोडल्याशिवाय जात नाही. मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही. काळ्या दगडावरची रेघ न बदलणारी गोष्ट. गुरुची विद्या गुरुला भोवली. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे. ज्याच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारे. मातेकडूनच बालकावर सुसंस्कार होतात म्हणून ते भविष्यात कर्तृत्व संपन्न ठरते. कोल्ह्याला द्राक्ष आंबर. आपल्याला न मिळणाऱ्या गोष्टीला कमी लेखणे. गाढवाला गुळाची चव काय. ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बांबळी. एकच स्वभाव असलेल्या माणसांनी एकमेकांची वर्मे काढण्यात अर्थ नसतो. कारण एकाच ठिकाणचे असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात. मनी वसते ते स्वप्नी दिसे. जसा विचार तशी स्वप्ने पडणे. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे. मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. देमाय धरणी ठाय. पुरेसे होणे किंवा तोंड लपवण्यापुरती जागा शोधणे. शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो. पक्का निश्चय करणे. देखल्या देवा दंडवत. एखादी व्यक्ती सहजगत्या भेटली म्हणून तिला नमस्कार करणे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावले. दुरून डोंगर साजरे. कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते. अगं म्हशी मला कोठे नेते. स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी दुसऱ्याला दोष देणे. कामापुरता मामा. आपले काम करून घेईपर्यंत गोड बोलणे. ताकापुरते आजी. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. शुद्र माणसांनी केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार. एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे किंवा त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही मोकळा न ठेवणे. अहो रूपम अहो ध्वनी. एकमेकांचे दोष न दाखवता खोटी स्तुती करणे. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला. वाण नाही पण गुणाल. वाईट गुण मात्र लवकर लागतात. म्हणजे वाईट माणसांच्या संगतीने चांगला मनुष्यही बिघडतो. कुडी तशी कुडी. देहाप्रमाणे आहार किंवा कृतीप्रमाणे मिळणे. आईजीच्या जीवावर बाईजी उदार. दुसऱ्याच्या जीवावर मजा करणे. डोंगर पोखरून उंदीर काढणे. खूप मेहनत करून छोटेसे यश मिळणे. घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात. एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात. निंदकाचे घर असावे शेजारी. आपल्यातला दोष दाखवणारा व्यक्ती आपल्याबरोबर असल्यास आपल्याला दोष कमी करण्यास संधी मिळते. घरोघरी मातीच्या चूल. एखाद्या बाबतीत सामान्यतः सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. घरनादार देवळी बिरा. बायकापोरे नसणारा एक पुरुष आणि किंवा शिरावर कोणतेही चवद नसलेले व्यक्ती. पाय धुतर म्हणे थोडे केवड्याचे. सांगितलेले काम सोडून इतर चौकशा. घरचे झाले थोडे व्याहाने धाडले घोडे. स्वतःच्या कामाचा व्याप अनवतान असताना दुसऱ्याचे व आपलेही काम लादणे.
लात मारीन तेथे पाणी काढ. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे. चोर सोडून संन्याशाला फाशी. खऱ्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे. वाघाच्या घरी शेळी पाहुणे. चांगला व्यक्ती वाईट माणसाच्या तावडीत सापडणे. चोराच्या हातची लंगोट. ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडेसे तरी मिळणे. टाकीचे घाव सोसल्यावर देवपण येत नाही. कष्ट सोसल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. एखाद्या गोष्टीत अपयश आले तरी त्याच्या दुसरीकडे फायदा करून घे. चोराची पावले चोरालाच ठाऊक. वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात. गोगलगाय आणि पोटात पाय. बाहेरून गरीब दिसणारी पण मनात कपट असणारी, गुप्तपणे खोडसाळपणे करणारी व्यक्ती. गुळाचा गणपती, गुळाचाच नैवेद्य, त्यालाच त्याची वस्तू भेटते नाही. गरज सर्वच वैद्य मरो. एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे. गरज संपली की त्याला ओळखी न देणे. गाव करील ते राव काय करील. जी गोष्ट समूहाने होऊ शकते ती पैशाच्या जोरावर होऊ शकत नाही. गरजेल तो पडेल काय. केवळ बडबडणाऱ्या माणसाकडून काहीही होत नाही. चोरावर मग. एखाद्या गोष्टीबाबत दुसऱ्यावर कडी करणे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्याचे उपकार स्मरून त्याचे गुणगान गावे. गोरा गोमटा कपाळ करंटा, दिसायला देखणा परंतु नशिबाने दुर्दैवी व्यक्ती. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा. मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे. गाढवापुढे वाचली गीता. कालचा रात्रीचा गोंधळ बरा होता. गाढवापुढे मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग नसतो. जन्माला आला हेला, पाणी वाहता वाहता मेला. अडाणी माणसाचे आयुष्य हे शारीरिक कष्टात जाते. गरजवंताला अक्कल नसते. गरजेपुढे अडचणीत असलेल्या दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे निमूटपणे सहन करावे लागते. तर आता आपण पाहिलं म्हणी जे की TCS पॅटर्नमध्ये खूप महत्त्वाचे आहेत आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये पण हे विचारले जातात. ओके, थँक्यू.